आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। चंद्रपूर मनपामध्ये सुरेंद्र आडबाले काँग्रेसचे गटनेते हे वडेट्टीवार गटाच्या राजेश आडूर यांना गटनेते पदावरून हटवल्याची माहिती समोर येते आहे। म्हणजे चंद्रपूर मनपामध्ये आता सुरेंद्र आडबाले हे काँग्रेसचे गटनेते बनलेले आहेत आणि वडेट्टीवार गटाचे राजेश आडूर यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले। नागपूर विभागीय आयुक्तांकडून ऑर्डर जारी झाली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये विजय वडेट्टीवार यांना हा धक्का मानला जातोय, तर धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबाले हे नवे गटनेते झालेले आहेत। नागपूर विभागीय आयुक्तांनी नव्या गटनेत्याबाबत ऑर्डर पारित केलाय। वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश आडूर यांना हटवून सुरेंद्र आडबाले हे नवे गटनेते झालेत। काल धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी पत्र दिलेलं होतं आणि त्यानुसार आता जे आधीचे गटनेते होते मात्र ते जवळचे होते वडेट्टीवार यांचे आणि दुसरीकडे धानोरकर गटातले सुरेंद्र आडबाले हे गटनेते झालेले आहेत। त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये मोठ्या अशा घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीने काँग्रेसमधली अनबन पाहायला मिळते? फराळ, काँग्रेस चंद्रपूर मधला वाद जो आहे तो काल आपण पाहिलं होतं की विभागीय आयुक्त कार्यालयात गेला होता आणि आता या वादानंतर जे आहे ते विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का चंद्रपूरमध्ये बसला असं म्हणावं लागेल। कारण चंद्रपूरमध्ये आतापर्यंत जो गटनेता होता तो विजय वडेट्टीवार गटाचा होता, राजेश अडूर गटनेते होते। मात्र काल राजेश अडूर यांच्या विरोधात ठराव करत जे आहे ते धानोरकर गटानं 17 नगरसेवकांचं पत्र विभागीय आयुक्तांना दिलं होतं आणि विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये सुरेंद्र आडबाले यांना जे आहे ते गटनेते करण्याची मागणी केली होती आणि विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूची बाजू ऐकून घेऊन दोन्ही पत्रांवर निर्णय घेताना आता सुरेंद्र आडबाले यांना जे आहे ते काँग्रेसचा चंद्रपूर महानगरपालिकेचा गटनेता म्हणून त्यांची निवड केलेली आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार गटाला हा मोठा धक्का असणार आहे। आता यानंतर वडेट्टीवार गट या सगळ्या निर्णयाला घेऊन कोर्टात जातं का, म्हणजे हा वाद आता कोर्टात जातो का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं आहे। उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।